मित्रांनो, सी-एस-सी सेंटर घेण्यासाठी तुम्हाला टी-ई-सी एक्झाम देणं कंपल्सरी आहे. जर तुम्ही टी-ई-सी एक्झाम दिली नाही, तर तुम्हाला सी-एस-सी सेंटरला अप्लाय करता येणार नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण टी-ई-सी एक्झामचा फॉर्म कसा भरायचा, याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिले आपल्याला यायचं आहे Google Chromeवर. इथे तुम्हाला रजिस्टर न्यू युजर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचं इथे नाव एंटर करायचं तुम्हाला, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, फादर नेम, स्टेट, डिस्ट्रिक्ट, जेंडर मेल, डेट ऑफ बर्थ, ॲड्रेस आणि एक फोटो तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे 50 केबीच्या आतमध्ये. कॅप्चा कोड इथे एंटर करायचा आहे. आणि आय ॲग्री करून इथे तुम्हाला सबमिट करायचं आहे. मित्रांनो, सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर असं ऑप्शनल पेमेंट करायचं. तिथे तुम्हाला यू-पी-आय ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि जनरेट क्यूआरवर क्लिक करून तुम्हाला ते पेमेंट करायचं आहे. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला टी-सी नंबर आणि त्याचा पासवर्ड जो तुमचा मोबाईल नंबर असतो, तो तुमच्या ईमेल आयडीवर जो आहे सेंड करण्यात आला आहे. तुमच्या ईमेल आयडीवर जो युजर आयडी आणि पासवर्ड गेला आहे, तो तुम्हाला लॉग इन टू पोर्टलवर क्लिक करून इथे तुम्हाला लॉग इन करायचं आहे. मित्रांनो, लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर डॅशबोर्ड ओपन झाला आहे. डॅशबोर्डमध्ये तुम्हाला असाइनमेंट नावाचे ऑप्शन्स आहे. त्या असाइनमेंटवर क्लिक करून तुम्ही पूर्णच्या पूर्ण हे 10 असाइनमेंट जे आहे ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे. 10 असाइनमेंट सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला टेक एक्झाम या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला फायनल एक्झाम ती द्यायची आहे. फायनल एक्झाम दिल्यानंतर तुमच्यासमोर इथे डॅशबोर्डवर तुमचं जे सर्टिफिकेट आहे इथे डाउनलोड होऊन जाईल. तर अशा प्रकारे तुम्ही टी-ई-सी एक्झामचा फॉर्म भरून तुम्ही एक्झाम देऊ शकता. पुन्हा भेटूया की आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.